हा आहे लखन गणेशाचार्य. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खासगी आराम बससाठी प्रवाशी शोधण्याचं काम करतो. त्याचं अडखळत बोलणं आणि तोल सांभाळत चालणं बघून कुणालाही तो दारू पिलाय असंच वाटतं. त्यामुळं अनेक जण, खास करून महिला प्रवाशी, त्याच्यापासून 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. पण 3 वर्षांपूर्वी लखन असा नव्हता. 3 वर्षांपूर्वी आलेल्या ब्रेन स्ट्रोकमुळं लखनचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. शारीरिक हालचाली मंदावल्यामुळं दारू पिल्यासारख्या दिसणाऱ्या लखननं आजवरच्या आयुष्यात दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केलेला नाही. सर्वात वेदनादायी गोष्ट म्हणजे आज स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी संघर्ष करावा लागणारा लखन 3 वर्षांपूर्वी बॉडी बिल्डरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शरीर कमवण्यासाठी जीवतोड मेहनत घेत होता. ब्रेन स्ट्रोकनं शरीर संपदेवर आघात झाल्यानं त्याचं बॉडी बिल्डर होण्याचं स्वप्न धुळीला मिळवलंच. त्याशिवाय त्याची खाजगी ठिकाणी पोटापुरतं मिळवून देणारी नोकरी गेली. ब्रेन स्ट्रोकवरील उपचारांसाठी लाखो रुपये खर्च झाले. आज तो पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलीसह कुटुंब चालवण्याबरोबरच दर महिन्याला येणारा 2,500 ते 3,000 रुपयांचा औषधांचा खर्च भागवण्यासाठी खाजगी आराम बस व्यावसायिकांसाठी प्रवाशी शोधून देण्याचं काम करतोय. हे काम करताना त्याला त्याची ही शारीरिक अवस्था मोठा अडथळा ठरतीये. अडखळत बोलणं आणि चालताना तोल जाण्यामुळं त्याला अनेकदा अवहेलना सहन करावी लागते. पण हार न मानता तो हे काम करतोय. बॉडी बिल्डर होण्याचं स्वप्न बघणारा लखन, ते आज ब्रेन स्ट्रोकमुळं लोकांना दारुडा वाटणारा लखन, या लखनच्या आयुष्यातील वेदनादायी बदलावर एस न्यूजचे प्रतिनिधी संगम कांबळे यांनी समाज माध्यमातून प्रकाश टाकला. हे वाचून समाजातील काही संवेदनशील माणसं लखनच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे सदस्य प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी लखनचं वास्तव जाणून घेतल्यानंतर त्याच्या औषधोपचारांसाठी मदत करण्याचा विचार रोटरीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यावर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत, सचिव रवी खोत, नरेश शिंगाडे, रोहनराज शिंदे आणि प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी लखनचा 6 महिन्यांसाठीचा औषधोपचारांचा खर्च भागेल इतकी मदत त्याला देऊ केली आहे. आणि त्यांना एक सडनली ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यामुळे त्यांचा बॅलन्स जावं लागला आणि तेवढं होऊनसुद्धा ते औषध उपचारातनं बरे होऊन जे काही त्यांना शक्य होते ते ट्रॅव्हल्सचं पॅसेंजर गोळा करायची मदत करून आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांचा दवाखान्याचा महिन्याचा खर्च पण खूप मोठा आहे. आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचल्यामुळे आम्ही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं त्यांना एक 6 महिन्याचा औषधाचा खर्च आम्ही आज त्यांना सुपूर्द करतोय आणि इथून पुढे पण आम्हाला शक्य तेवढी आम्ही त्यांना मदत करू. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजूंच्या मदतीसाठी ऑनलाईन संगीत मैफिलीचं आयोजन करणारे प्रशांत जोशी हे सुद्धा लखनच्या मदतीसाठी मैफिलींचं आयोजन करतात. संगम कांबळे यांच्या समाज माध्यमावरील लखनबद्दलच्या लेखामुळं समाजातील संवेदनशील माणसं त्याच्या मदतीसाठी पुढं येऊ लागली आहेत. लखनच्या संघर्षरत आयुष्यात ही मदत आशेचा किरण बनली आहे. त्यांचे मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं पण ते माझे खर्च बघतो म्हणलं तरीसुद्धा ते मी त्यांचे आभार मानतो मनापासून. कारण मला एवढं सहकार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. खरं तर डॉक्टरांनी त्याला काम करू नये असा सल्ला दिलाय. पण आपल्या उपचारासाठी भाऊ अभिजितनं घेतलेली आर्थिक जबाबदारी काही अंशी तरी कमी करता येईल यासाठी लखन धडपडतोय. लखनचा भाऊ अभिजित आणि त्याचे कुटुंबीय लखनच्या पाठीशी आहेत. लखनची त्याच्या शारीरिक व्यंगामुळं कुचेष्टा केली जात असली तरी ती हसत मुखानं स्वीकारत तो आपलं आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न करतोय. उभा दावा मांडलेल्या नियतीला लखन आणि त्याचे कुटुंबीय मोठ्या धीरोदात्तपणे सामोरे जात आहेत. ते लवकरच या संकटातून बाहेर येतील. लखनला एक वेळ काही मदत करता आली नाही तरी चालेल, पण त्याची अवहेलना थांबणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे.